श्री परमेश्वर यात्रेत पशु प्रदर्शन स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विदर्भातील शेतकरी माधव पवार यांच्या ढवळ्या पवळ्या बैलजोडीस प्रथम क्रमांक। हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमानंतर आता विविध स्पर्धांना सुरुवात झाली असून आज दिनांक 6 मार्च गुरुवार रोजी येथील यात्रेच्या मैदानात भव्य पशु प्रदर्शन स्पर्धा संपन्न झाले। या स्पर्धेत 61 शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना प्रदर्शनात आणले होते। यातील विजेत्या पशुपालकांना बक्षीस व ट्रॉफी देऊन मंदिरातर्फे गौरवण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परमेश्वर मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पशु प्रदर्शनात पाणी टंचाईच्या काळात देखील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना घेऊन पशु प्रदर्शनात दाखल झाले होते। गावरान बैलजोडीमध्ये उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शेतकरी माधव बाबाराव पवार या शेतकऱ्याच्या ढवळ्या पवळ्या बैलजोडीस अव्वल क्रमांकाचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले आहे। द्वितीय क्रमांक मनोज रामलू टोकलवाड हिमायतनगर, तृतीय क्रमांक उमरखेड तालुक्यातील बोरी येथील विनायक दत्ताराव माने, पवना येथील मोहनकुमार रामचंद्र गायकवाड, सरसम बुद्रुक येथील भीमराव रामराव अडबलवाड यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे। तर देशी वळू स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हनुमंत राजाराम जकेवाड देगाव, द्वितीय क्रमांक आकाश गुलाबसिंह चव्हाण हिमायतनगर, तृतीय क्रमांक अविनाश दिगंबर शिलेवाड सिरंजने, तर आकाश सुरेश शिलेवाड सिरंजने, दत्तात्रय नागोराव जाधव जिरोना या दोघांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। देशी कालवड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण शिवाजी आचेमवाड, द्वितीय क्रमांक पुंडलिक भोजना गांगुरवाड बोरगडी, तृतीय क्रमांक दिगंबर बाबूराव लुमदे हिमायतनगर आणि देशी गायींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बालाजी मारुती हंगरगे वडगाव, द्वितीय क्रमांक बालाजी गंगाराम वानखेडे पळसपूर, सद्गुण सुभाष जाधव रमणवाडी यांना मिळाला आहे। यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य, पशुधन विकास अधिकारी, गावकरी, शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।